गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चर मध्ये आपण कॉची मीन व्हॅल्यू थेरम प्रूव्ह केला होता. आज आपण डिफरन्शियल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 49 वर आहोत आणि कॉची मीन व्हॅल्यू थेरमचे आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. एक्झाम्पल नंबर 1 काय आहे? If in the Cauchy mean value theorem f of x is equal to e to the power x and capital F of x is equal to e to the power minus x, show that c is arithmetic mean between a and b. म्हणजे आपल्याला c ची व्हॅल्यू a प्लस b डिवायडेड बाय 2 प्रूव्ह करायचं आहे. Solution: we have f of x is equal to e to the power x and capital F of x is equal to e to the power minus x. Then by Cauchy's mean value theorem, काय आहे स्टेटमेंट? f dash of c upon capital F dash of c which is equal to small f of b minus f of a upon capital F of b minus capital F of a. आपल्याला जे दिलेलं आहे त्यावरून आपण f dash of x is equal to e to the power x and capital F dash of x which is equal to minus e to the power minus x हे मिळते आपल्याला. याच्यामध्ये जर आपण x ची किंमत c ठेवली, f dash of c is equal to e to the power c and capital F dash of c is equal to मायनस ई टू द पॉवर मायनस सी असं आपल्याला मिळेल. मग या व्हॅल्यूज आपण आता सबस्टिट्यूट करणार आहोत कॉची मीन व्हॅल्यू थेरमच्या फॉर्म्युल्यामध्ये. मग आता एफ डॅश ऑफ सी काय मिळालं आपल्याला? ई टू द पॉवर सी. कॅपिटल एफ डॅश ऑफ सी काय मिळालं? मायनस ई टू द पॉवर मायनस सी विच इज इक्वल टू एफ ऑफ बी काय मिळेल आपल्याला इक्वेशन 1 वरून? f of b मिळेल आपल्याला e टू द पॉवर b मायनस f of a काय मिळेल? e टू द पॉवर a होल डिवायडेड बाय कॅपिटल f of b e टू द पॉवर मायनस b मायनस कॅपिटल f of a e टू द पॉवर मायनस a ड्यू टू इक्वेशन नंबर 1. हे आपल्याला मिळालं. हे मायनस दिस इम्प्लाइज मायनस e टू द पॉवर 2c डिनॉमिनेटरचा e टू द पॉवर मायनस सी हा न्यूमरेटरला गेल्यानंतर e टू द पॉवर c होईल आणि दोघांची इंडायसेसच्या रूलनं e टू द पॉवर 2c which is equal to e टू द पॉवर b मायनस e टू द पॉवर a होल डिवायडेड बाय 1 अपॉन e टू द पॉवर b मायनस 1 अपॉन e टू द पॉवर a. आता आपण डिनॉमिनेटरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार आहे. न्यूमरेटर जैसे थे e टू द पावर b माइनस e टू द पावर a होल डिवाइडेड बाय क्रॉस मल्टीप्लिकेशन e टू द पावर a माइनस e टू द पावर b होल डिवाइडेड बाय e टू द पावर a इंटू e टू द पावर b. आता पहिला जो न्यूमरेटर आहे e टू द पावर b म्हणजे e टू द पावर b माइनस e टू द पावर a याला अपॉन 1 घेऊ आपण आणि e to the power a minus e to the power b whole divided by e to the power a into e to the power b ला डिनॉमिनेटर समजून त्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे आपल्याला. त्यासाठी हा जो न्यूमरेटर आहे त्याच्यातून मायनस साइन कॉमन काढली e to the power a minus e to the power b आणि जो डिनॉमिनेटर ही एवढी टर्म आहे याला क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये e to the power a into e to the power b होल डिवायडेड बाय e टू द पॉवर a मायनस e टू द पॉवर b असं आपल्याला लिहिता येईल. आणि हे काय होईल हो? हे कटेल. मग लेफ्ट हँड साइडला राहिलं मायनस e टू द पॉवर 2c विच इज इक्वल टू राईट हँड साइडला राहिलं मायनस e टू द पॉवर हा a आणि हा b म्हणजे a प्लस b विथ द हेल्प ऑफ इंडायसेस रूल. मायनस मायनस प्लस झाला e टू द पॉवर 2c विच इज इक्वल टू e टू द पॉवर a प्लस b आणि हे 2c इज इक्वल टू a प्लस b
हेन्स C इज इक्वल टू A प्लस बी डिवायडेड बाय 2. म्हणजे अरिथमॅटिक मीन ऑफ A अँड B जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं C इज इक्वल टू A प्लस बी डिवायडेड बाय 2 हे आपल्याला मिळालं. नेक्स्ट एक्झाम्पल 2. शो दॅट साइन अल्फा माइनस साइन बीटा डिवाइडेड बाय कॉस बीटा माइनस कॉस अल्फा which is equal to cot theta, comma 0 is less than alpha is less than theta is less than beta is less than pi by 2. म्हणजे अल्फा आणि बीटा हे तर थीटा मध्ये आहे अल्फा आणि बीटाच्या, परंतु 0 आणि पाय बाय 2 च्या मधात अल्फा आणि बीटा बी आहे आणि थीटा बी आहे. सोल्युशन हे प्रूव्ह करायचं आपल्याला. याच्यासाठी आपल्याला एफ ऑफ एक्स आणि कॅपिटल एफ ऑफ एक्स हे साइन आणि कॉस मध्ये डिफाइन करावं लागेल. आणि ते म्हणजे समजा स्मॉल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स and capital F of x is equal to cos x. X belongs to alpha beta. X अल्फा आणि बीटाच्या मधात आहे. So small f and capital F are continuous in closed interval alpha comma beta and derivable in open interval alpha comma beta. आता thus there exists theta belongs to open interval alpha comma beta such that जसं आपल्या स्टेटमेंट कॉची मीन व्हॅल्यू थेरमचं देअर एक्झिस्ट स्मॉल सी बिलॉंग्स टू ओपन इंटरवल ए बी होतं, त्या पद्धतीनं सच दॅट इथं काय आलं होतं हो, हा रिझल्ट आला होता एफ ऑफ बी माइनस एफ ऑफ ए अपॉन कैपिटल एफ ऑफ बी माइनस कैपिटल एफ ऑफ ए विच इज इक्वल टू एफ डैश ऑफ सी डिवाइडेड बाय कैपिटल एफ डैश ऑफ सी. त्याच्या ऐवजी ए बी च्या ऐवजी अल्फा आणि बीटा आहे. एक्स बिलॉंग्स टू अल्फा आणि बीटा. ए बी च्या ऐवजी अल्फा बीटा आहे आणि सी च्या ऐवजी थीटा आहे. त्यामुळे कॉची मीन व्हॅल्यू थेरमचं जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचा जर वापर केला तर आपल्याला मिळेल स्मॉल एफ ऑफ बीटा माइनस एफ ऑफ अल्फा अपॉन कैपिटल एफ ऑफ बीटा माइनस कैपिटल एफ ऑफ अल्फा विच इज इक्वल टू स्मॉल एफ डैश ऑफ थीटा अपॉन कैपिटल एफ डैश ऑफ थीटा. हे कॉची मीन व्हॅल्यू थेरमच्या रिझल्ट वरून आपल्याला लिहिता येते. फक्त instead of AB here is alpha beta and instead of C here is theta. आता जर f of x is equal to sin x असेल तर f of अल्फा sin अल्फा होईल, f of बीटा sin बीटा होईल आणि f dash of x काय येईल, cos x येईल. f dash of थीटा काय होईल, cos थीटा. तसंच कैपिटल एफ ऑफ एक्स विच इज इक्वल टू कॉस एक्स आहे. कैपिटल एफ ऑफ बीटा कॉस बीटा, कैपिटल एफ ऑफ अल्फा कॉस अल्फा, कैपिटल एफ डैश ऑफ एक्स इज इक्वल टू माइनस साइन एक्स आणि हेन्स कैपिटल एफ डैश ऑफ थीटा विच इज इक्वल टू माइनस साइन थीटा. समजलं असेल तुम्हाला. मी इथं एक्सप्लेन केलेलं आहे. आता इथं लिहू आपण एफ ऑफ बीटा साइन बीटा माइनस एफ ऑफ अल्फा साइन अल्फा होल डिवाइडेड बाय कैपिटल एफ ऑफ बीटा कॉस बीटा माइनस कैपिटल एफ ऑफ अल्फा कॉस अल्फा विच इज इक्वल टू एफ ऑफ थीटा म्हणजे एफ डैश ऑफ थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. ओके, एफ डैश ऑफ थीटा कैपिटल एफ डैश ऑफ थीटा म्हणजे आधी काढावं लागेल तुम्हाला एफ डैश ऑफ एक्स विच इज इक्वल टू माइनस साइन एक्स आणि हेन्स एफ डैश ऑफ थीटा इज इक्वल टू माइनस साइन थीटा. सो विच इज इक्वल टू माइनस कॉट थीटा. आता
लेफ्ट हँड साइडला जर मायनस साइन कॉमन काढला, साइन अल्फा मायनस साइन बीटा, आणि डिव्हाइडला काय आहे, डिव्हाइडला आहे कॉस बीटा मायनस कॉस अल्फा. न्यूमरेटरला जर मायनस साइन कॉमन काढली आपण, तर साइन बीटा मायनस साइन अल्फाचं होईल साइन अल्फा मायनस साइन बीटा. हा मायनस आणि हा राईट हँड साइडचा मायनस प्लस होऊन जाईल, आणि डिनॉमिनेटर मध्ये काही आपल्याला कॉमन काढायचं नाही आहे. कॉस बीटा मायनस कॉस अल्फा जैसे थे विच इज इक्वल टू कॉट थीटा. आणि हे 0 to π/2 च्या मधात काय काय आहे, 0 इज लेस दॅन अल्फा, इज लेस दॅन थीटा, इज लेस दॅन बीटा, इज लेस दॅन π/2 इज गिव्हन. तर जे प्रूव्ह करायचं होतं ते आपल्याला रिझल्ट इथं मिळाला. शो दॅट साइन अल्फा मायनस साइन बीटा होल डिवायडेड बाय कॉस बीटा मायनस कॉस अल्फा विच इज इक्वल टू कॉट थीटा. नेक्स्ट आर्टिकल बघू, आर्टिकल 8.6 हायर डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला एक डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय आणि हायर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय ऑलरेडी माहित आहे. जर आपण एखाद्या फंक्शनला डिफरन्शिएट केलं पहिल्या वेळेस तर एक डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्या वेळेस तर 2 डॅश, तिसऱ्या वेळेस 3 डॅश, अशा पद्धतीनं n टाइम्स पर्यंत आपण डिफरन्शिएट करू शकतो. तर हायर डिफरन्शिएट बघू आपण. लेट f बी डेरिवेबल, that is f dash exist in a certain neighborhood of c. जर डेरिवेबल असेल f, तर f dash exist in a certain neighborhood of c. This implies that f is defined and continuous in a neighborhood of c. याचा अर्थ काय होईल, f dash exist in a certain neighborhood of c चा अर्थ काय होईल की f is defined and continuous in a neighborhood of c. If the function f dash has a derivative at c, if the function f dash has a derivative at c, then this derivative is called the second derivative of f at c and is denoted by f double dash of c. f dash म्हणजे simply it is f dash of x, आणि at x is equal to c असेल तर f dash of c. याचं जर तुम्ही अजून एक वेळा डिफरन्शिएट केलं तर ते होईल f डबल डॅश ऑफ x, आणि at x is equal to c जर असेल तर f डबल डॅश ऑफ c. म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्हला f डबल डॅश ऑफ c. म्हणजे सिंगल डॅश जर असेल तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, जर x असेल तर, आणि x इज इक्वल टू c आहे म्हणून इथे f डॅश ऑफ c. डॅश डिनोट्स फॉर डिफरन्शिएशन. In this case, f dash is necessarily continuous at c. In general, if f raised to n minus 1 of x म्हणजे n minus 1th derivative exists in a neighborhood of c, then derivative of f raised to n minus 1 at c in case it exists is called the nth derivative of f at c and is denoted by f raised to n of c. तर एक डेरिव्हेटिव्ह असेल, 2 डेरिव्हेटिव्ह असेल, त्याला डिफरन्शिएट केलं तर हायर डेरिव्हेटिव्ह मिळते, हे आपल्या लक्षात आलं. आता हायर डेरिव्हेटिव्ह आपण बघितलं, याच्यावर आपल्याला आता या एक्झाम्पलवर जर ऑब्जेक्टिव्ह टाइप विचारायचा असेल तर शो दॅट this result sin alpha minus sin beta divided by cos beta minus cos alpha which is equal to cot theta if 0 is less than alpha is less than theta is less than beta is less than π/2, then small f of x is equal to what and capital F of x is equal to what, असंही म्हणू शकतो. आणि किंवा let f of x is equal to sin x, f of x is equal to cos x, x belongs to alpha beta, f and capital F are continuous in alpha beta and derivable in open interval alpha beta. Thus, there exists theta belongs to open interval alpha beta such that her result fill in the blanks. या हायर डेरिव्हेटिव्ह मध्ये
एक डेरिव्हेटिव्ह जर एफ डॅश असेल ॲट नेबरहुड ऑफ सी, देन देअर सेकंड डेरिव्हेटिव्ह इज व्हॉट, तुम्हाला एफ डबल डॅश ऑफ सी म्हणावं लागेल. अशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न येऊ शकतात. आजच्या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहे. त्यामुळे धन्यवाद.